नमस्कार. एक कॉमेंट आहे, त्या कॉमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे, रामायणातल्या कुंभकर्णानंतर सगळ्यात जास्त झोपलेला जर कोणी असेल, तर तो म्हणजे ह्या महाराष्ट्रातला मराठी माणूस. आणि पुढे असं म्हटलंय, की हिंदू राष्ट्राच्या प्रचारकी घातकी राजकारणापायी या महाराष्ट्रातली लाल काळी माती मराठी माणसाच्या चिमटीतून निष्ठत चालली, तरी आपण साखर झोपेतच का? म्हणजे ही व्यक्ती मराठी माणसाला असं आव्हान करते, की तुम्ही अजून झोपेतच का? खरं तर काय झालं काही कळत नाही. आजकाल जोही कॉमेंट टाकतो तोही मराठी माणसाला उठवण्याचा प्रयत्न करतो. पण खरं तर मराठी माणूस सुखात झोपलेला आहे. त्याला उठवायचं काही कारण नाही. पण या लोकांना काय झालं काही कळत नाही. हे उठसूट मराठी माणसाला उठवायचं प्रयत्न करतात. मागे बी मी 2 कॉमेंट टाकल्या होत्या. त्या ठिकाणी सुद्धा 1-2 पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला, की मराठी माणूस झोपला का? अरे बाबांनो, तुम्हाला काय त्रास आहे? मागे राऊत साहेबही असं बोलले होते आणि मला वाटतं एक पत्रकार ती असंच बोलली होती. खरं तर मराठी माणूस झोपला झोपू द्या. तुम्हाला काय तकलीफ आहे आणि जे काही करायचे ते तुम्ही करा. कशाला मराठी माणसाला उठवता? खरं तर हा जो सगळा विषय आहे, हा नुसता मराठी माणसाचा नाही, पूर्ण भारतच झोपलेला आहे. पण त्याला कोणी उठवण्यासाठी एवढा आटापिटा का करतं, हे मला काही कळत नाही. नमस्कार.